नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. बुलढाण्याच्या चिखलीत शिंदेंच्या शिवसेनेचा शक्ती प्रदर्शन मेळावा. मेळाव्यात 450 कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश. शिवसैनिकांना संघटन मजबूत करण्याचं केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचं आवाहन. विरोध असो किंवा नसो, सुनेत्राताई निवडून येतील. गुणरत्न सदावर्तेंचा विश्वास. भावनिकतेची जोड निवडणुकीला जोडून आहे, सदावर्तेंचं वक्तव्य. मुलुंडमध्ये किरीट सोमय्या यांच्या कार्यालयाला आग लावण्याचा प्रयत्न. सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. भिवंडीत गॅस टंचाईच्या निषेधार्थ वंचितचं चुलीवर भाकरी बनवत आंदोलन. नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर, आंदोलकांची घोषणाबाजी. सोलापुरात वंचित बहुजन आघाडीचं पंतप्रधान मोदींविरोधात आंदोलन. महिला पदाधिकाऱ्यांकडून रस्त्यावर भाकरी बनवत सरकारचा निषेध. सांगलीत वंचित बहुजन आघाडीतर्फे अनोखा आंदोलन. महिला भगिनींनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल मांडून केलं आंदोलन. गॅसच्या काळाबाजाराविरोधात वंचितचं आंदोलन. सांगलीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आंदोलन. खरात प्रकरणी 39 आमदारांची नावं जाहीर करून राजीनामे घ्यावे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये कातडीच्या व्यवसायाच्या नावाखाली गोवंशाच्या कत्तलीचा व्यवसाय उघडकीस. गोडाऊनवर पोलिसांचा छापा. पोलिसांकडून 23 गोवंशांची सुटका. छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्र्याच्या जुनाट घरात गर्भपाताचा काळा धंदा. आरोग्य विभाग आणि सातारा पोलिसांनी फोडलं बिंग. 2 महिला ताब्यात. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये बोगस डॉक्टरवर कारवाई. डॉक्टरकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना गावात रुग्णालय. बोगस डॉक्टरवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नांदेडमध्ये 2 दिवसांपूर्वी झालेल्या गँगवॉर प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल. मयत अरिजित सिंग चव्हाणच्या भावानं रुग्णालयात जाऊन अरिजित सिंगच्या मारेकऱ्यांवर केला होता हल्ला. अरिजित सिंगच्या भावाला पोलिसांकडून अटक. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.